आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हॅलो, येतो मी. बस पाणी आणते. कशा आहात? मी बरी आहे. तुम्ही कशा आहेत? बरी. मंगाताई, अहो हे मध्येच काय काढलं पत्रिकेचं? काय गडबड आहे? अहो असं काही नाही, आपलं सहज मनात आलं म्हणून म्हटलं आपलं घेऊया दाखवून पत्रिका. हे बघा मंगलताई, म्हणजे धनंजय आणि मैथिलीचं जे काही लग्न झालं होतं तेव्हाही आम्ही पत्रिका बघितली नव्हती. अहो आमचा थोडासाच पत्रिकेवर विश्वास नाहीये. नाही, आमच्या बी डोक्यात काय नव्हतं, पण मनात आलंय तर निराकरण करून घेऊया. हा, पण असं मनात का आलं तुमच्या? कसंही नाही बघा साधनाताई, सरूच्या पहिल्या लग्नाच्या वेळेला आदित्यची आणि तिची पत्रिका जुळवली नव्हती. त्यात बघितलं ना त्यांच्या संसाराचा कसा विस्फोट झाला. आणि आता तुम्ही पण म्हणलाच की धनंजयची आणि तुमच्या मुलीची पत्रिका जुळवली नव्हती. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, पण बघितलं ना त्याचा पण शेवट कसा दुःखद झाला हो. म्हणून मला असं वाटलं की आता ह्या दोघांचे हातपाय काही पोळायला नको. कसं आहे ना साधनाताई, नशिबाने आमच्या शशीताईंना ना मंदिरामध्ये एक चांगले गुरुजी भेटले बघा. ते घेऊनच येणार आहेत त्यांना इथं, म्हणून म्हटलं आपण दाखवून घेऊया ना पत्रिका. बघितलं ना तुम्ही, हिची सगळी इलिगल बांधकामं पाडली, तिला जेलमध्ये टाकलं, तर तिचा माज काय कमी होत नाहीये. असं वाटतं ना सरळ जावं आणि तिचा एन्काउंटर. नाही धनंजय, आपण जर असं केलं तर आपल्यात आणि तिच्यात काय फरक राहील? जे काही करायचे ते कायद्यानेच, सिस्टम मध्ये राहा. सिस्टम मध्ये आपले सहकारी तिला सपोर्ट करतायत. तेच तर आहे ना, आपली लढाई आतल्यांशी आहे आणि बाहेरच्यांशी. म्हणून तर राग येतोय. तिच्यानं सगळ्या कामाला संपवायचं आहे मला. आणि आता तर त्या साहेबने तुम्हाला आणि सावीला त्रास दिलाय. राग येतोय ना तिचा. तिला हेच हवंय धनंजय, आपण रागाच्या भरात काहीतरी उलट सुलट करावं आणि त्याचाच फायदा तिने घ्यावा. एवढा जर विचार करत राहिलो ना आपण तर कधी काहीच होणार नाहीये. तुम्ही कलेक्टर झालात म्हणून ऍटलीस्ट माझी फाईल तरी पुढे सरकली. मी काय म्हणते, आपण वेगळं काहीतरी बोलूयात का? आय एम सॉरी. बोला तुम्ही. मी मला माहित नाही काय बोलायचं ते. मी एवढ्या अकॅडमी मधनं सगळं शिकून आलो, पण हे सगळ्या काही गोष्टी शिकवल्याच नाहीये, त्यामुळे मलाही काही आयडिया नाहीये काय बोलायचं. अरे बापरे, म्हणजे आपण दोघेही कच्चेच राहिलो. एकमेकांबद्दल जो विचार करतोय तो बरोबर आहे ना? हे घ्या गुरुजी. बोला, काय समस्या आहे? नाही, शुभ कार्य करायचं योजलं आहे. लग्नासाठी ही पत्रिका बघायची होती. माझी मुलगी सुंदरी आणि ह्यांचा जावई धनंजय, ह्या दोघांचं पण दुसरं लग्न आहे. गुरुजी, माझ्याकडे धनंजयची पत्रिका नाहीये, पण जन्मस्थान आणि जन्म तारीख आहे. चालेल ना? हो हो चालेल. बरं का साधनाताई, गुरुजींची ख्याती खूप मोठी आहे बरं. त्यांच्या तोंडातनं जो शब्द बाहेर पडेल तो कधीही खोटा ठरत नाही.
आपलं नशीब की माझी मंदिरात भेट झाली त्यांच्याशी. हे बघा तुम्ही घाबरू नका. तुमच्या मनात शंका येणं स्वाभाविक आहे, कारण पहिल्या अनुभवामुळे तुम्ही पोहायला गेलात. आपल्याला समजलेला माणूस जेव्हा विश्वासघात करतो ना, तेव्हा जगावरचा विश्वास उडतो. पण म्हणून तुम्ही वर्तमानात राहून भूतकाळाचा विचार करत भविष्य ठरवू नका. सुंदर, आय प्रॉमिस, तुमचा पहिला अनुभव जितका वाईट होता ना, तितकाच दुसरा अनुभव खूप सुंदर असणार आहे. फक्त विश्वासावरचा विश्वास उडू देऊ नका. तो वाटला म्हणून इथपर्यंत आले. आणि माझी खात्री आहे की आपण सावी आणि आरोह मध्ये कधी भेद करणार नाही. ही जन्मवेळ, ही सुंदरीची पत्रिका. संकट आहे हो. संकट? कसलं संकट? पहिली गोष्ट म्हणजे दोघांवरती फार मोठं संकट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुंदरीच्या पत्रिकेत दोष आहे. आणि जर का लग्न झालंच तर दोघांचा मृत्यू हा निश्चित आहे. अरे देवा. आणि जर यांच्या प्राणाशी खेळायचंच असेल तर यांचं लग्न करा. आपण आपल्या मुलांसाठीच लग्न करतोय, हो ना? अर्थात. पण एक प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम? तुम्ही सांगा, आपण त्यावरती सोल्युशन शोधूया. म्हणजे जे काय असेल ते तुम्ही बोला. नाही म्हणजे कसं आहे ना, गेली कित्येक वर्ष घरून खूप प्रेशर होतं की लग्न कर. मी त्यांना निक्षून सांगितलं होतं की मला लग्न नाही करायचं कुठल्याही परिस्थितीत. पण आता मला लग्न करायचंय असं सांगितल्यावर अर्थात आईला आनंद होईलच, पण आदित्यच्या आई म्हणजे माझ्या सासूबाई, त्यांना जरा वाईट वाटेलच. कसं आहे ना धनंजय, आदित्यनं माझा बायको म्हणून जरी मान राखला नसला ना तरी सासूबाईंनी सून म्हणून मला खूप मान दिलाय. म्हणजे आदित्यचं सत्य जेव्हा कळलं होतं ना, तेव्हा त्या आदित्यच्या नाही माझ्या पाठीशी उभं राहिल्या होत्या. एवढंच नाही तर माझ्या सासऱ्यांचे अंत्यसंस्कार आदित्यला नाही, मला करायला दिले होते. काय? अहो तुम्ही काय सांगताय? असं धाडस खरंच खूप दुर्मिळ आहे. पण त्या जर सत्याच्या बाजूने इतक्या ठामपणे उभ्या असतील तर नक्कीच आपल्या लग्नाला ते पाठिंबा देतीलच. कारण तुम्ही सुखी व्हावं असंच वाटत असणार त्यांना. म्हणूनच मला असं वाटतं की त्यांची परवानगी घेणं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. अजून एक गोष्ट धनंजय. हो बोला, तुम्ही तुमच्या मनात जे काही आहे ना ते सगळं बोला. नाही म्हणजे कसं आहे ना, आता सध्या तरी आई गावी एकट्याच असतात. आणि जर उद्या वेळ आली तर मग आपण त्यांचा माझ्या आईचा जसं सांभाळ केला असता ना तसंच करू. डोंट वरी. थँक्यू. मग कसं करायचं? कारण मला वाटतंय आपण लग्न करावं असंच आपल्या घरच्यांनाही वाटतंय. तुम्हाला जर भीती वाटत असेल ना तर मग मला सांगा, मी येतो. मी सांगतो त्यांना. आपण दोघं मिळून सांगूया हवं तर. नाही भीती वगैरे नाही. उलट घरच्यांना आनंदच होईल. त्यांना हे सगळं कळलंही असेल, म्हणजे अंदाजही आला असेल.
पण जर समजा तरी मला काही मदत लागली तर मी तुम्हाला फोन करेन. ओके चालेल, पण आजच सांगूया, मला घाई झाली असं समजा. काय मग काय काम काढलं? माझी अनु कुठे? कोण? अनु? कोण अनु? काय रे? नाही साहेब, नाही माहित. आमच्यापैकी तर कोणालाच माहित नाही अनु कोण. माझ्या अनुला जर काही झालं ना तर अख्खं जग जाळून टाकेन मी. सॉरी हा, आपल्या कंपनीचा होणारा पार्टनर आहे तो. सॉरी सॉरी. हे बघ, मी तुझ्यासमोर हात जोडतो, तू मला माझी अनु दे. माझी अनु इनोसेंट, तिने काय नाही केलंय, प्लीज मला माझी अनु दे. मला फक्त माझी अनु पाहिजे, प्लीज. फुकटच दिली, अनु दिली. जाऊ द्याला, जा जा जा, दिली दिली. जा जा, आकडून द्याला. बाईक माझा, माझी अनु ना इनोसेंट, तिने कधीच काय कोणाला केलं नाहीये, प्लीज माझा ऐक. माझी अनु दे फक्त. साहेब बाबा असं नको करू, माझी अनु दे मला परत. माझी अनु परत आहे. तू थांब ना, तू थांब. माझी अनु दे परत आहे. बघ साहेब असं नको करू, मी अख्खं जग जाऊन टाके ना. कोणाला ठेवणार नाही. तू थांब ना, माझी अनु दे मला. मी सोडणार नाही, सांगतो तुला. आधी काम करायचं मग देणार. चालेल, ठीक आहे. तर तुम्ही काय करायचं ते करतो मी. मला माझी अनु दे. तू सांगशील ते करायला तयार आहे मी, पण मला माझी अनु हवी आहे. नाही म्हणजे माझी धनंजय बद्दल काहीच तक्रार नाही, पण त्या ज्योतिषांना सांगितल्यापासून जीव घाबरा झालाय हो माझा. सरूनं खूप सोसलंय ना, आणि आपल्याला माहिती असूनही तिला खाई ढकलल्यासारखं होईल ना. नाही नको, हे लग्न नको लावायला. पुढं पश्चाताप होण्यापेक्षा आधी शहाणं झालेलं बरं ना. आणि हेच मी साधनाताईंना पण सांगितलंय. आता तुम्हाला सांगते, आपल्या पोरांच्या जीवाची काळजी आपणच घ्यायला पाहिजे. मंगल, अगं हे बघ, शशी बरोबर बोलायले. हे लग्न जर जीवावर बेतणार असेल तर नकोच बाई हे लग्न करायला. पण मामी, अहो ह्या आधी त्यांना आपण न विचारता त्यांचं लग्न जुळवत होतो, आणि आता त्या दोघ जण मनापासून होकार देत आहे असं वाटतंय, तर आपण त्यांना न विचारता त्यांचं लग्न मोडतोय. हे कितपत योग्य आहे हो? हो मंगलताई, योग्य अयोग्य राहू द्या हो. पोरांच्या जीवाशी खेळणार आहोत का आपण? दोन कुटुंबांमध्ये चांगली मैत्री झाली ती तशीच राहू द्या, पण लग्न नको. काय मस्त गप्पा चालत वाटतात. काय ग, आज लवकर आलीस? हो, जरा लवकर आवरला, पण तुमचे चेहरे एवढे गंभीर का दिसतात? नाही, अशाच गप्पा मारत होतो. तुम्ही कुठे चालाय? बसा ना. मला काहीतरी सांगायचंय तुम्हाला. काय सांगायचंय सरू? लग्न. म्हणजे एवढे दिवस लग्न कर म्हणून तुम्ही सगळे माझ्या मागे लागला होता, आणि मीच नाहीचा हट्ट धरला होता. पण आता तुमच्या आणि माझ्या मनात जे आहे ना ते आता जुळून येणार. मी लग्न करायचा निर्णय घेतलाय. कोणाशी? हाय का आता कसं काय तुम्हाला माहितीच नाही. तेच जे तुमच्या मनात आहे, धनंजय.
आणि धनंजयला लग्न करायचा निर्णय घेतलाय. आई, अहो नेमकं काय झालंय? तुम्हाला माझा निर्णय आवडला नाहीये का? आता कसं सांगू तुम्हाला? इतकंच सांगते की बघा, आजपर्यंत मी कोणत्याही गोष्टीचा तुमच्याकडे आग्रह धरलेला नाहीये. हवं तर हा माझा आग्रह आहे असं समजा, पण तुम्ही तुमचा हा निर्णय बदला. आणि तुम्हालाही माहितीये तुमच्या कोणत्याही निर्णयात. अहो पण मला सांगा का? मला सांगा, तुम्हाला सुंदरी आवडत नाही का? न आवडण्यासारखं धनंजय मध्ये काही नाहीये. अगं पण मग कारण काय आहे? सरू, अगं असंच काहीतरी कारण असेल म्हणून मंगल अडवत असेल ना. याच्या आधी कवा अडवलंय काय तिनं? काय मंगल, तुम्ही जरा समजून घे की. अहो आई, मी तुम्हाला तेच विचारतोय. हे सगळं काय? प्रॉब्लेम काय? हे बघा, तुम्हाला सुंदरी आवडते ना? हो, आणि कितीतरी वेळा तुम्हीच मला तिचं नाव सुचवत होता. हो धनंजय, सुंदरी मला अजूनही आवडते. इवन माझ्या आणि मंगलताईंच्या मनात तुमच्या दोघांचं लग्न व्हावं असंच आहे. पण मग मंगलताईंनी तो पत्रिकेचा विषय काढला आणि त्या पत्रिकेत असं काही निघालं की. पत्रिका? पत्रिका? आई अगं, तुला तर माहिती नाही सगळ्या गोष्टी मी मानत नाही. तू ह्या सगळ्याच्या नात्याला का लागलीयस? सरे, आदित्य बरोबर लग्न झालं त्यावेळेला आपण पत्रिका पाहिली नव्हती. त्याचे परिणाम काय झालेत बघतीस ना? अगं पण आहे. सरे, आता मला तुझ्या बाबतीत ना कुठलीच विषयाची परीक्षा बघायची नाही बाई. तुझ्या आयुष्यामध्ये कुठली दुःख, संकट आता माझ्याच्याने सहन होणार नाही सरे. मलाही आदित्यच्या वेळेस आपण पत्रिका बघितली नाही, आणि पत्रिका बघितली असती तर काय उपाय केले असते तर असे दिवस नसते आले. आता संधी आहे तर वेळीच सावध राहिलेलं बरं. जाणून बुजून निखाऱ्यात का हात घालायचं सांग बरं. आई पण सरे, मी काय म्हणते, मला विषयाची परीक्षाच नको ना. मी सांगितलं ना, तुझ्या आयुष्यात आता कुठली अडचणी आणि संकट मला सहन होणार नाही. अगं ऐक तरी. बस, आता धनंजयचा विषय डोक्यातनं काढून टाक. हे बघा धनंजय, सुंदरी बद्दल माझ्या मनात काहीही किंतु नाहीये. पण आधीच माझी मुलगी गमावली आहे मी, आणि आता गावही गमवायचा नाहीये मला. म्हणून हात जोडते धनंजय, हीच तुम्ही तुमचा हा निर्णय बदला. आई, आई, अहो आई. काय करू? करू का धनंजयला फोन? यांना मनातलं कसं कळलं? बिचारे खुश असतील. पत्रिकेचं सांगून त्यांचं हृदय कसं तोडू? हॅलो, कसे आहात धनंजय? मी ठीक आहे, तुम्ही? मी पण बरी आहे. खोटं नाही बोलतायत, तुम्हाला सांगितलं ना मी. म्हणजे काय झालंय? पत्रिका. मला हेच कळत नाहीये. इतके दिवस आपण नाही म्हणत होतो ना लग्नाला, पण आता आपण हो म्हणालो तर. सुंदरी, हे बघा, आपल्याला त्याच नाहीला हो मध्ये बदलायचंय. तर घरातले किती काहीही बोलले ना तरी मी माझा डिसिजन नाही बदलणार. मीही तेच करणार. एक्झॅक्टली. हे बघा, तुम्ही प्लीज काळजी करू नका. वी विल फिगर इट आउट. एक कागदाचा तुकडा आपलं आयुष्य नाही ठरवू शकत. तुम्ही काळजी घ्या. ठीक आहे, टेक केअर. बाय. माझं तर चित्तच थाऱ्यावर नाही हो मामी. बघा ना, इतक्या दिवस आपल्याला सरूच्या लग्नाचा ध्यास लागून राहिला होता, आणि आता धनंजय आणि ती तयार झाली तर आपण त्या ज्योतिषावरती विश्वास ठेवून
चूक तर करत नाही ना? नाही नाही, ज्योतिषाच्या शब्दाखातर नाही, आपल्या पोरांच्या प्रेमापोटी आणि काळजापोटी तोडलंय आपण हे लग्न. त्यांच्यावर कुठलं संकट ओढावू नये म्हणूनच करतोय ना हे सगळं. मला वाटतं आपण चर्चा थांबूया आणि पुढे जाऊया. पुढे जाऊया म्हणजे आपल्याला त्रासच होणार नाही या सगळ्याचा. पण शशीताई, अहो दुसऱ्या बाजूने विचार करून बघा ना, आपण तर त्या ज्योतिषाला ओळखत पण नाहीये. हे बघा आली सरू. सरू, अगं कोणाला न सांगता सकाळी सकाळी कुठे गेली होतीस बाई? तुला किती वेळा सांगितलंय सरू, बाहेर जाताना आम्हाला सांगून जात जा ग. मला लय टेन्शन येतं बाई तू अशी बाहेर न सांगता गेली की. तुला सांगितलं नाही, अशा छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन नको घेतलं. बरं ते सगळं जाऊ दे. तुम्हाला भेटायला कोण आलंय बघा? कोण?